संविधानाने दिलेला हा अधिकार आहे। या संविधानामध्ये जर कोणाला समावेश करायचा असेल त्याला उठलं की कोणी लोकप्रतिनिधीने एक निवेदन दिलं म्हणून समावेश होत नसतो। मित्रांनो, माझ्या या देशातल्या या राज्यातल्या तमाम आदिवासी बांधवांना हात जोडून विनंती आहे की अशा काही गैर आदिवासीमध्ये समावेश करण्याची जी पुढचं इथल्या राज्याला सुटेला आहे, इथल्या लोकप्रतिनिधींना वाटते की आपण पत्र दिलं म्हणजे यांना आरक्षण मिळेल, त्यांचं राजकीय त्यांचं भांडवल ते करण्याचं काम करतायत। येणाऱ्या काळामधल्या इथल्या आदिवासी बांधवांना माझी हात जोडून विनंती असणार आहे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सर्व गैर आदिवासींना आदिवासीमध्ये समावेश करण्यासाठी जे कोणी प्रतिनिधी पत्र देत असेल, त्यांची शिफारस करत असेल, त्यांना त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय इथला आदिवासी समाज महाराष्ट्र राज्यातला असू द्या, कोणत्याही विधानसभा मतदारसंघातला असू द्या, या जे आमदार लोकप्रतिनिधी आदिवासी विरोधात भूमिका घेतील त्या लोकप्रतिनिधींना आदिवासी समाज आदिवासी फाळांमध्ये घुसवू देणार नाही। ही सरांनी नोंद आम्ही काही गैराजी नाही, इथले मूळ मालक आहोत, या देशाचे मूळ मालक आहोत, मूळ आदिवासी आहोत। आम्हाला डावलून तुम्ही काही चुकीचे निर्णय घेत असेल तर भिल्ल समाज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सोडणार नाही। मी आपल्या माध्यमातून इथं जाहीर आव्हान करतो, येत्या 6 तारखेला 6 ऑक्टोबरला या चाळीसगाव शहरामध्ये मोठं भव्य असं आंदोलन आम्ही इथं मोर्चाच्या माध्यमातून घेणार आहोत। संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातल्या आदिवासी बांधव या आदिवासी रक्षणासाठी सर्व चाळीसगाव तालुक्यातला आदिवासी बांधव सहभागी होणार आहे। आमचा सर्व आदिवासी बांधव, आमच्या माता भगिनी, आमचा तरुण विद्यार्थिनी, सर्व युवा पिढी या आंदोलनामध्ये येत्या 6 तारखेला सहभागी व्हायचं आहे आणि चाळीसगाव तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीला दाखवून द्यायचं आहे आदिवासी काही खैरात नाही भाऊ। ज्या दिवशी आदिवासी रस्त्यावर उतरतो त्या दिवशी तुमची चिठ्ठी पुढे केल्याशिवाय आणि समाजाच्या माध्यमातून एक रुपया एक पायी वर्गणी करून हे आंदोलन आम्ही उभं करणार आहे आणि आंदोलनामध्ये सुद्धा पूर्ण चाळीसगाव तालुक्याचा समाज सहभागी होणार आहे। मित्रांनो, माझं आव्हान आहे चाळीसगाव तालुक्यातल्या समाज बांधवांना की लाखोच्या हजारोच्या संख्येने आपण या 6 तारखेला या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय। याच्या आधी आपण चाळीसगाव नगरपालिकेला एक निवेदन दिलं। या चाळीसगाव शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून आम्ही क्रांतीवीर तंट्यातात्यांची जयंती साजरी करतोय। मित्रांनो, तंट्यातात्यांचं खूप मोठं योगदान या देशाला आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आहे। अशा थोर क्रांतिकारकांचा इतिहास इथल्या लोकांच्या समोर आला पाहिजे, इथल्या जनसामान्य लोकांना कळायला पाहिजे तंट्यातात्या कोण आहेत। त्याच्यासाठी चाळीसगाव शहरामध्ये